अक्कलकोटा नाव जेथे स्वामी राव वसतसे वसतसे। स्वामी सूत म्हणे अमरकोट गाव शोभतसे नाव स्वामी सत्ते स्वामी सत्ते। श्री स्वामीराज माऊली। आपण अक्कलकोटला गेल्यावरती अक्कलकोटमध्ये महाराजांची एवढी स्थानं आहेत का त्यातलं नेमकं मूळ स्थान कुठचं हेच आपल्याला कळत नाही। आणि त्यावर भर म्हणजे तिथली लोक प्रत्येक जण एकच गोष्ट सांगत असतं की हे महाराजांचं मूळ स्थान आहे। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात जवळजवळ 22 वर्ष होते। एकूण त्यांची ती चंचल वृत्ती पाहता ते एका जागी कधीच थांबले नाही। अगदी महारवाड्यापासून ते राजवाड्यापर्यंत त्यांचा संचार असायचा। मग असं असता एखादं स्थान महाराजांचं आवडतं स्थान किंवा एखादं स्थान महाराजांचं मूळ स्थान असं असू शकतं का? अक्कलकोटमध्ये पूर्णतः अक्कलकोट इथे महाराजांची भ्रमंती झाल्यामुळे महाराजांच्या चरणस्पर्शाने पूर्ण भूमी पावन झालेली आहे। मग अक्कलकोटला गेल्यानंतर आपण काही मूळ स्थानांचंच दर्शन घ्यायचं का? भक्तगण, आजचा आपला हा व्हिडिओ जो आहे हा वटवृक्ष देवस्थानाच्या बद्दल संपूर्ण माहिती सांगणारा नाही का तिथे काय गोष्टी घडल्या, तिथे काय घटना घडल्या त्याच्याबद्दल नाहीये, तर त्या वटवृक्ष स्थानाची महती सांगणार आहे। हे स्थान नेमकं काय? स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे। नमस्कार भक्त मंडळी, आपण पाहतात स्वामीराज माऊली आणि मी बोलतोय मिलिंद पेळगावकर। काही दिवसांपूर्वी आपला एक व्हिडिओ आलेला आहे की अक्कलकोट मधल्या मठातील स्वामी महाराजांच्या मूळ पादुका आणि ह्या सगळ्या स्थानांची नावं घेत असताना त्याच्यात वटवृक्ष देवस्थानाचं मी नाव घेतलं नाही। मग त्याच्यावरती मला कितीतरी फोन आले, वटवृक्ष देवस्थानात महाराजांच्या पादुकाच नाही आहेत का? त्यांना जे काय सांगायचं होतं ते मी त्या कॉमेंटमध्ये त्यांना सांगितलेलं आहे। पण त्याच्यानंतर असा मुद्दा येतो किंवा त्याच्या अगोदरपासून हा एक मुद्दा आहे की अक्कलकोटमध्ये गेल्यावरती स्वामी महाराजांचं मूळ स्थान कुठचं? महाराजांचं मूळ स्थान असं कुठलं स्थान आहे का अक्कलकोटामध्ये? बरं, मग वटवृक्ष देवस्थानात काय? वटवृक्षाच्या तिथे खाली स्वामी महाराज फक्त बसायचे एवढंच ना? त्या व्यतिरिक्त हे अक्कलकोट मधल्या वटवृक्ष देवस्थानाची महती ती काय? हा प्रश्न कितीतरी लोकांनी मला आज कितीतरी दिवस विचारतायत। आणि अलीकडेच अगदी भर म्हणून आमचे एक ग्रस्त मित्र आहेत तिथे अक्कलकोटला आता जाऊन आले, तर त्यांनी आल्या मला प्रसाद दिला, म्हणाला मी अक्कलकोटला जाऊन आले। म्हणजे छान, पण अक्कलकोटमध्ये काय काय बघितलं? त्यामुळे अक्कलकोटमध्ये मी फक्त समाधी मठाला जाऊन आलो, बाकी कुठेच गेलो नाही। काय वटवृक्षाला काय जायचं? तुमच्याच व्हिडिओमध्ये तिथे पादुका पण नाही तसं तुम्ही सांगितलेलं आहे, म्हणून मी आणि कुठेच गेलो नाही। समाधी मठाला गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि माघारी फिरलो। मग तेव्हा मला जे काय त्याला सांगावं वाटलं ते मी त्याला सांगितलं, नाही असं नाही। पण त्याच्यानंतर मी म्हटलं किती जण नाही सांगायचं, म्हणूनच आजचा या व्हिडिओचा प्रपंच आहे। भक्तगणो, अक्कलकोटचं वटवृक्ष देवस्थान, तिथे वटवृक्षाचं अक्षरशः रान होतं, रान। कितीतरी वटवृक्षाच्या पारंब्या अगदी पुन्हा त्या जमिनीमध्ये मुरलेल्या आणि तिथून पुन्हा एक वृक्ष असा तो उगवलेला वरती। हे खरं म्हणजे तिथे राहत असलेल्या कर्जाळकरांच्या वाड्याचा पाठचा भाग, त्यांचा तिथे गोठा असायचा, तिथे ते जनावर वगैरे बांधायचे आणि सगळं ते वटवृक्षाचं रान असल्यामुळे तिथे सावली असायची नेहमी। त्यामुळे महाराजांना ते स्थान खूप आवडायचं आणि त्यात महाराजांना प्राणी आवडायचे। त्यामुळे घोडे म्हणू नका, बैल म्हणू नका, गाई म्हणू नका, म्हैशी म्हणू नका, इथे त्या सगळ्या बांधलेल्या असायच्या, कारण तो कर्जाळकरांचा गोठा होता। तिथे महाराज नेहमी येऊन बसत असत। अक्कलकोटात महाराज ज्या ज्या ठिकाणी बसायचे तिथे अक्षरशः जत्रा भरायची। तशीच काहीशी जत्रा स्वामी महाराज इथे असताना
प्रत्येक वेळा इथे जत्राच जणू भरलेली आहे. त्यामुळे अक्कलकोटात येणारा प्रत्येक माणूस, महाराजांच्या दर्शनासाठी येणारा, तो सर्वप्रथम वटवृक्षाकडे यायचा. कारण बहुतेक वेळा स्वामी महाराज तिथेच भेटायचे, त्यांचं तिथेच वास्तव्य असायचं. त्यांच्यावर अनेक सेवेकरी होते, पण त्यात एक होता तो ज्योतिबा राजाराम पाध्ये. या ज्योतिबा राजाराम पाध्येमुळे हे वटवृक्ष देवस्थान झालं बरं का. या ज्योतिबा राजाराम पाध्येवर आपण एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी आता काही जास्ती बोलत नाही. हा परिसर इतका मोकळा होता की अगदी स्वामी महाराज तिथे बसलेले असताना त्यांना तिथून ते मुरलीधराचं मंदिर सुद्धा दिसायचं. आणि आज जे पूर्णतः अन्नक्षेत्र झालेलं आहे ती वास्तू सुद्धा दिसायची. भक्त मंडळी, स्वामी महाराजांचं वटवृक्ष देवस्थान हे नेमकं काय, इथे असं काय आहे? का फक्त महाराजांचं तिथे वास्तव्य असायचं म्हणून आपण जायचं का? का महाराजांनी तिथे देह ठेवला म्हणून तिथे जायचं का? कारण तिथे समाधी पण नाहीये. महाराजांनी तिथे देह ठेवला खरा, पण त्याच्यानंतर महाराजांचा देह तिथे चोळप्पांच्या घरामध्ये आणून तिथे त्यांची समाधी केलेली आहे. चोळप्पांचं समाधी स्थान हे अत्यंत जागृत स्थान आहे. त्याच्याबद्दल कुठचंच कोणाचं दुमत नाही आणि असू सुद्धा नाही, कारण ते स्वामी महाराजांचं समाधी स्थान आहे. पण त्याचबरोबरीने वटवृक्ष देवस्थान जे आहे त्याची सुद्धा महती काहीतरी न्यारीच आहे बरं का, ती वेगळीच आहे. आणि ती नेमकी काय आहे ते आज इथे मी सांगणार आहे. कितीतरी लोकांचा असा समज आहे की तिथे स्वामी महाराजांची समाधी सुद्धा नाहीये. भक्तांनो, समाधी म्हणजे नेमकं काय? ज्या स्थानावरती त्या विभूतीने समाधी लावलेली आहे ते स्थान समाधी स्थान. स्वामी समर्थ महाराज अगदी 15 दिवस आधीपर्यंत कुठे होते? परगावी होते. ज्या वेळेला त्यांना खरोखर देह ठेवायचा होता त्यावेळेला ते अक्कलकोटात आले. आणि फक्त अक्कलकोटात आलेच नाहीत, तर अक्कलकोटात ते ठिकठिकाणी फिरत 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 अगदी मुरलीधर मंदिरामध्ये त्यांना तिथे आरामात त्यांची सगळी सोय केलेली, कारण त्यांच्या अंगात ताप होता. मुरलीधर मंदिरामध्ये सुद्धा तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं की मला वटवृक्षाकडे जाऊन द्या, आणि अखेर ते वटवृक्षाकडे आले. या वटवृक्षाकडे अगदी सकाळपासून जी काय त्यांची परिस्थिती होती, जी काय त्यांची अवस्था होती, ते शांत होते, कोणाशी बोलत सुद्धा नव्हते. स्वामी महाराजांनी आता आपण देह ठेवणार आहे हे बरोबर 1 वर्ष अगोदर सूचित केलेलं बरं का. या विषयावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे. 1 वर्ष अगोदर, अगदी बरोबर 1 वर्ष अगोदर, शके 1800 चैत्र कृष्ण त्रयोदशीला त्यांनी देह ठेवला. शके 1799ला अगदी ह्याच तिथीला चैत्र कृष्ण त्रयोदशीच्याच दिवशी स्वामी महाराजांनी ते भाकीत केलं होतं भुजंगांकडे. जेव्हा भुजंगा म्हणाले तुम्ही पाटावरती बसा, मी तुम्हाला उचलून शौचास घेऊन जातो, तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना विचारलेलं, अरे आज तू पाठ उचलण्याचं बोलतोय, उद्या काय तू दगड उचलणार का? महाराजांचं बोलणं सगळ्यांनाच कळायचं असं नाही, पण एखादी घटना घडल्यानंतर ती लक्षात मात्र नक्कीच घ्यायची. आज तू पाठ उचलून घेऊन जायचं बोलतोयस, उद्या काय तू दगड उचलणार का? भक्त मंडळी, आज त्या समाधी स्थानावरती आपल्याला भली मोठी शिळा दिसते. महाराजांना हेच सूचित करायचं होतं, आता मी देह ठेवणार आहे, मग मी देह ठेवल्याच्या नंतर जिथे माझी समाधी होईल ती समाधी स्थानात ती समाधी तू उचलणार आहेस का? ते शक्य आहे का? म्हणजे महाराजांनी आपण आता लवकरच देह ठेवणार आहोत हे जवळजवळ 1 वर्ष आधी भाकीत केलेलं, आणि त्याच्यानंतर देह ठेवण्याच्या 15 दिवस अगोदर पासून मग ते एका भक्ताच्या वाड्यामध्ये असू द्या किंवा इथे आल्यावर मुरलीधर मंदिरामध्ये असू द्या, असं काय काय त्याची अशा काही घटना आहेत घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये महाराजांनी सूचित केलेलं आहे की आता मी देह ठेवतोय. पण ते अखेरीस देह ठेवायची ज्याला वेळ आली त्याला अगदी आदल्या दिवशी ते वटवृक्ष देवस्थानाचे ते आले, कारण वटवृक्ष देवस्थान हे त्यांचं आवडतं स्थान, ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि वटवृक्ष देवस्थानामध्ये वटवृक्षाच्या खाली त्यांनी देह ठेवला नाही बरं का. वटवृक्षाच्या खाली आज जिथे छोटीशी देवळी आहे त्याच्या आतमध्ये पादुका आहेत,
त्या देवळीच्या बद्दल एक वेगळ्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगेन. पण ते जे स्थान आहे, ती जी छोटीशी देवळी आहे, तिथे महाराजांची बैठक असायची. त्या वटवृक्षाच्या खाली त्या पारावरती स्वामी महाराज नेहमी बसलेले असायचे. जेव्हा ती जत्रा भरायची, जेव्हा लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे, त्यावेळेला महाराज तिथे बसून सगळ्यांशी बरोबर सगळ्यांना व्यवस्थित दर्शन द्यायचे, सगळ्यांशी बोलायचे, त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्यावरती कृपा करायचे. म्हणजे महाराजांनी त्या स्थानावर त्या ठिकाणी नेमक्या त्या ठिकाणी देह ठेवला असं नाही. त्यांचा जो सेवेकरी ज्योतिबा पाध्ये जो आहे, तो त्यांच्या बरोबर दिवस रात्र असायचा. त्यांना काय पाहिजे नको ते रात्रंदिवस अगदी त्यांच्या बरोबर राहून ते सगळं बघायचं. त्यामुळे आज जिथे आपल्याला स्वामी महाराजांचं शेजघर दिसतंय वटवृक्ष स्थानावरती, तिथे स्वामी महाराजांचं खरोखर शेजघर होतं. तिथे स्वामी महाराजांची एक खाटला होती. त्या खाटलावरती स्वामी महाराज पोवडायचे आणि ही सगळी व्यवस्था स्वामी महाराजांची हे ज्योतिबा पाध्ये करून द्यायचे त्यांना. एकदा महाराज तिथे पौडले. महाराजांना कधी कोणी झोपलेलं बघितलंच नाहीये. महाराज कधी गाढ झोपायचे नाहीच. त्याच्यावरती सुद्धा एक घटना आहे. पण महाराज तिथे पौडायचे. एकदा महाराज तिथे पौडले का मग ज्योतिबा त्याच्यानंतर मग जाऊन कुठेतरी आराम करायचा. त्यामुळे आज जिथे शेजघर आहे ते खरोखर स्वामी महाराजांच्या त्या स्थानावरचं महाराज देहस्वरूपी असताना ते शेजघरच होतं. आणि ज्योतिबा पाध्ये तिथे त्यांच्या सेवेत नेहमी असायचे. बाजूला जी काही देवळी स्थापन केली आहे, जिथे तुम्हाला गणपती दिसतो, नागदैवता दिसते, तिथे तुम्हाला शिवलिंग दिसतं, ते सुद्धा फार पूर्वपार ज्योतिबानीच ते सगळं स्थापन केलेलं आहे. पण हा विषय सगळा मी कोणी काय स्थापन केलं हे सांगण्यासाठी आजचा एपिसोडच नाहीये. आजचा एपिसोड तुम्हाला सांगतो या वटवृक्ष देवस्थानाचं महात्म्य काय. स्वामी समर्थ महाराजांचं हे वटवृक्ष देवस्थान जे आहे, त्या वटवृक्ष देवस्थानामध्ये स्वामी महाराजांनी आपली समाधी लावली, समाधी घेतली म्हणा पाहिजे तर. आणि ती नेमकी कुठे? आज जो गर्भगृह आहे, जिथे स्वामी महाराजांचा मुखवटा आहे, जिथे स्वामी महाराजांचं आत्मलिंग म्हटलं जातं ते आहे, जिथे ते शिवलिंग आहे, वरती छोटीशी एक मूर्ती आहे. हे वटवृक्ष देवस्थानाचा जो मूळ गर्भगृह आहे, त्या ठिकाणी महाराजांसाठी ज्योतिबाने एक छोटीशी झोपडी बांधलेली. तो परिसर मात्र मोकळा होता. आजच्या सारखं तिथे काय बांधकाम नव्हतं, काही नव्हतं, काहीही नव्हतं. त्यामुळे तिथे एक झोपडी होती, जिथे स्वामी महाराज नेहमी आराम करायचे. कधी कधी तिथे पौडायचे सुद्धा. पण महाराजांची जेव्हा तब्येत बरोबर नव्हती, महाराजांना जेव्हा चलबिचल होत होतं, त्यांच्या अंगामध्ये ताप होता, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं याचा पुन्हा आणखीन एक एपिसोड आपण केलेला आहे. आणि मग ते सगळे डॉक्टर झाले होते. त्या डॉक्टरना त्यांनी स्वतःला तपासून दिलं नाही. वैद्याला विचारलं की माझी नाडी कशाला बघतो, तुझ्या बापाची नाडी बघ. हा सगळ्या या ज्या घटना ज्या घडलेल्या आहेत, या आज जिथे गर्भगृह आहे तिथे महाराजांसाठी छोटीशी एक झोपडी बांधली होती ज्योतिबाने, त्या ठिकाणी घडलेलं आहे. आणि महाराजांनी देह ठेवला म्हणजे नेमकं काय केलं? तुमच्या आमच्या सारख्या महाराज ऍक्च्युअली आपल्या देहातून गेले का? तर निश्चितच नाही, अजिबात नाही. महाराजांनी हे ताप येण्याचं निमित्त करून तिथे समाधी लावली. समाधी या योग साधनेमध्ये मोठे मोठे योगी असंच करतात. आपला प्राण जो आहे हा पूर्णतः आज्ञा चक्रापर्यंत आणून ठेवतात आणि तिथे त्यांचं सगळंच ऍट स्टँडस्टिल होतं. आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा इतर ठिकाणी जे पॉजचं बटन कसं असतं तसं ते पॉज होतं. पॉज म्हणजे ते पॉज. मग त्यांचा श्वासोश्वास नाही, काही नाही, काही नाही. त्याच्यानंतर त्यांच्या अंगाला जरा सुद्धा कुठे सुरकुती सुद्धा पडत नाही, का एखादा केस सुद्धा त्यांचा पिकत नाही. तिथे सगळंच पॉज वरती असतं. मग कधी कधी मोठमोठे योगी 150 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष, 500 वर्ष असे ते समाधी लावून बसलेले आहेत. म्हणजे त्यांनी तशीच समाधी लावली. महाराज गेले कुठेच नाहीत आणि महाराज त्या देहापुरते सुद्धा नाहीत. त्यामुळे नंतर जे काय घडलं ते वेगळंच होतं. महाराजांनी देह ठेवला, महाराज गेले म्हणून सर्वत्र बोंबाबोंब झाली आणि तिथे कल्लोळ माजला. महाराज हे सर्वांचेच होते.
महाराज हिंदू लोकांचे होते, मुसलमान लोकांचे होते, तिथे ख्रिश्चन लोकांचे होते, लिंगायत लोकांचे होते, महारांचे होते, मांगांचे होते, सगळ्यांचे होते. आणि सगळ्यांचं महाराजांवरती अतोनात प्रेम होतं. जेव्हा महाराजांनी देह ठेवला ही बातमी सर्वत्र जेव्हा पसरली, तेव्हा हे सगळे लोक तिथे येऊन उभे राहिले. तो देह आम्हाला पाहिजे, तो देह आम्ही आमच्याकडे बांध, नाही तर ते तिथेच समाधी होणार होती. हो, हे जर सगळं घडलं नसतं तर त्या वटवृक्ष स्थानावरती समाधी झाली असती, म्हणजे समाधी बांधण्यात आली असती, तो देह तिथेच ठेवण्यात आला असता. पण तसं घडलं नाही, कारण तिथे कल्लोळ माजलेला. प्रत्येक जाती धर्मातली लोक तिथे येऊन समोर उभी राहिलेली. प्रत्येक जण आपापल्या परीने महाराजांवरती क्लेम लावत होता, महाराजांवरती दावा ठोकत होता की हा देह आम्हाला मिळाला पाहिजे, महाराज हे आमचे आहेत. हे प्रकरण एवढं वाढलं, हा वादविवाद एवढा झाला, अक्कलकोटच्या राजाचे जे सेक्रेटरी जे होते नारायण वासुदेव बर्वे आणि दुसरे एक आणखीन एक होते पाटकर म्हणून, ही दोघं मंडळी त्याच्यामध्ये मध्यस्थी करायला आली. कारण राजेसाहेबांनी तसं सांगितलं तेव्हा, हा जो काय कल्लोळ माजलेला आहे हा तर कुठेतरी काहीतरी संपायला पाहिजे आणि वेळ चाललेला आहे याच्यामध्ये. तेव्हा ह्या दोघांनी तिथे जाऊन मध्यस्थी केली. आणि ज्यावेळेला ती मध्यस्थी केली त्याला एकच त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आपापल्या परीने आलेले आहेत. आलं नाही ते कोण? चोळप्पा. स्वामी महाराजांच्याकडे कायम त्यांच्या बरोबरीने असायचा, महाराजांचा लाडका भक्त, महाराजांचा लाडका सेवेकरी हा चोळप्पा काय तिथे नव्हता. अहो कसा येणार, कारण चोळप्पांनी 6 महिने आधीच देह ठेवलेला. मग या राजेसाहेबांच्या सेक्रेटरीनी सगळ्यांना सांगितलं आपला हा काय वाद काही सुटत नाहीये, त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाहीये. अशा वेळेला आता मी माझं तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला माझं डिसिजन सांगतो. आता ह्याच्यावरती वाद पुढे घालायचाच नाही. हा जो देह आहे हा चोळप्पांच्या त्या नरसिंहभान देवस्थानात जाणार, कारण तिथे महाराजांच्या या समाधीसाठी तयारी करून चोळप्पांनी ठेवलेली आहे. फक्त महाराजांवर चोळप्पांचं एवढं प्रेम होतं की आज ना उद्या महाराजांनी देह ठेवल्यावरती महाराजांची समाधी सुद्धा आपल्याच स्थानावरती व्हावी, आपल्या घराजवळच व्हावी, आपल्या घरात व्हावी, असं समजून महाराज देहस्वरूपी अक्कलकोटात नांदत असताना चोळप्पांनी त्यांच्यासाठी खड्डा खणून ठेवला होता. त्याबद्दल चोळप्पांनी नेमका का खड्डा खणला याच्यावरती कितीतरी लोकांनी पाप आपल्या परीने त्याच्यावरती विषयाने भाष्य केलेलं आहे. तसं स्वामी सुतांच्या अपमानाबद्दल भाष्य केलेलं आहे. पण खरं कारण एवढंच आहे की स्वामी महाराजांवर त्यांचं अतोनात प्रेम होतं. महाराज दुसरीकडे कधी कुठेही जाऊ नये असं त्यांना वाटत होतं. मग त्यावेळेला महाराजांना जेव्हा समजलं की चोळप्पा आपल्यासाठी खड्डा खणतोय, त्याला महाराजांनी चोळप्पांना सांगितलं, अरे चोळ्या त्याच्यात तुला आधी घालीन मी आणि मग मी जाईन. आणि त्याचप्रमाणे 6 महिने आधी चोळप्पांनी देह ठेवला. चोळप्पांनी देह ठेवल्यापासून महाराजांची मर्जी वेगळीच होती. महाराजांचा तो मस्करी चेष्टेचा स्वभाव, तो मिश्किल स्वभाव, सगळं काही अजिबात केले, शांत महाराज राहायचे, विषय वेगळा आहे. पण थोडक्यात काय, तिथे वाद जर झाला नसता तर वटवृक्ष देवस्थानाच्या तिथे समाधी घडली असती. आज तिथे वाद झाल्यामुळे तिथे पण नाही त्या, कारण कोणाला जे कोणाची त्यांचा दावा ठोकायला आलाय कोणाच्याच कडे समाधी होणार नाही. समाधी होणार ती चोळप्पांच्याकडे. हा निर्णय दिलेला आहे राजेसाहेबांच्या सेक्रेटरी नारायण वासुदेव बर्वे यांनी. आता राजेसाहेबांचा निर्णय म्हटल्यावरती तर प्रश्नच तिथे मिटला. सगळेजण शांत झाले आणि तो देह जो आहे तो विमानामध्ये ठेवून मोठी मिरवणूक काढून तो वटवृक्षापासून चोळप्पांच्याकडे बुधवार पेठेत आणला. आणि आज स्वामी महाराजांनी स्थापन केलेलं नरसिंहभान देवस्थान, त्याला आज आपण समाधी मंदिर म्हणतो, कारण तिथे महाराजांची समाधी झाली. सगळ्या लोकांचा लोंढा आता इथे येऊ लागला. वटवृक्षाकडे फार क्वचित कोणीतरी जायचं, पण या स्थानाची सगळी जोपासना, या स्थानाचं सगळं संबंध पूजा अर्चा ही चालू ठेवली ती ज्योतिबा पाद्यांनी. कारण त्या काळामध्ये त्यांनी त्यांची महती जाणली होती. या स्थानाची महती नेमकी काय ही ज्योतिबानी जाणली होती. ज्या स्थानावरती महाराजांनी समाधी लावली तिथेच त्यांनी समाधी घेतली म्हटलं तरी चालेल. महाराजांचा तो देह
त्याच्यामुळे तो नंतर मग बुधवार पेठेत आणला गेला. आज बुधवार पेठेतलं समाधी मठाचं देवस्थान जे आहे ते सुद्धा तेवढंच जागृत आहे. आणि वटवृक्ष देवस्थान सुद्धा जागृत आहे. तिथे स्वामी समर्थ महाराजांनी समाधी लावली, तिथे नंतर मग शिवलिंगाची स्थापना झाली. त्या भल्या मोठ्या चांदीच्या पेटीमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली. आता या पादुका सुद्धा कुठून आल्या आणि ते शिवलिंग कुठून आलं हे मी वेगळ्या एपिसोड मध्ये सांगणारच आहे. जेव्हा वटवृक्ष देवस्थानाचा एपिसोड होईल त्याला वटवृक्ष देवस्थानाची निर्मितीच मुळात कशी झाली आणि आज तिथे काय आहे, ते कसं आलं तिथे, ते सगळं सांगेन. स्वामी महाराजांनी तिथे देह ठेवते वेळी अगदी स्वतःची लंगोटी पर्यंत विहिरीत टाकायला सांगितली. त्यांनी काही म्हणून तिथे ठेवून दिलं नाही. काही गोष्टी विहिरीत टाकायला सांगितल्या, काही गोष्टी जाळायला सांगितल्या, तर काही गोष्टी झाडावर टाकल्या. आणि हेच कारण आहे की या वटवृक्ष देवस्थानामध्ये स्वामी महाराजांच्या वापरातील म्हणा किंवा स्वामी महाराजांच्या मूळ पादुका नाहीयेत. होत्या तिथे, महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर कितीतरी वर्षांनी त्या इतर दुसरीकडे गेल्या, पण त्या पूजेत कधीच नव्हत्या. महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्या पूजेत त्या कधीच नव्हत्या आणि ज्योतिबांना सुद्धा माहिती नव्हतं त्या नेमक्या कुठे आहेत त्या. पण याचा अर्थ हे वटवृक्ष देवस्थान हे महाराजांचं मूळ स्थान नाही असं होत नाही. इथे महाराजांचं अस्तित्व नाही असं होत नाही. हे जागृत स्थान नाही असं सुद्धा होत नाही. अक्कलकोटामध्ये तुम्ही प्रवेश करतात क्षणी प्रत्येक इंच निंच महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. संपूर्ण अक्कलकोट हे स्वामी महाराजांचं स्थान आहे. पूर्णतः अक्कलकोट. अगदी महारवाड्यात जरी तुम्ही गेलात तरी तिथे महाराज यायचे. राजवाड्यात तुम्ही गेलात तरी तिथे महाराजांचं अस्तित्व असायचं. एखाद्या लिंगायताकडे अस्तित्व असायचं, एखाद्या चांबाराकडे असायचं. सर्वत्र महाराजांचं अस्तित्व असायचं. त्या काळातले जे ब्रिटिश इंग्रज जे कोण अधिकारी होते तिथे ते सुद्धा महाराजांना अतोनात मानायचे. कितीतरी असे प्रसंग सुद्धा आहेत की त्यांच्या त्या वाड्यावरती किंवा त्यांच्या त्या घरामध्ये जाऊन महाराज बसलेले आहेत. तिथे सुद्धा महाराजांचं वास्तव्य असायचं. मग महाराजांचं मूळ स्थान हे कोण ठरवणार? आपण? अजिबात नाही. वटवृक्ष देवस्थानाला ची जेवढी महती आहे, त्या देवस्थानाचे जेवढं महात्म्य आहे तेवढंच समाधी मठाचं सुद्धा तेवढंच महात्म्य आहे. तेवढंच गुरु मंदिराचं आहे, तेवढंच राजेराय मठाचं आहे, तेवढंच जोशी मठाचं आहे. आणि या सर्व ठिकाणी महाराजांचं अस्तित्व असायचं. म्हणूनच आज आपल्या चॅनलवरती अक्कलकोटचं प्लेलिस्ट आहे. अक्कलकोटच्या प्लेलिस्ट मध्ये आपण अक्कलकोटचे सगळे वेगवेगळी स्थानं आपण व्यवस्थित इथं तिथला वृत्तांत दिलेला आहे. तेव्हा भक्तगण कधी जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाल, हा जो आपला चॅनल आहे या चॅनलवरचं प्लेलिस्ट बघा. तुम्हाला जेवढा वेळ असेल त्याच्यानुसार तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त ठिकाणी जाता येईल तेवढ्या ठिकाणी जा. सर्वत्र स्वामी समर्थ महाराज आहेत. सर्वत्र स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व आहे. सर्वत्र स्वामी समर्थ महाराजांचा वास आहे. 22 वर्ष स्वामी महाराज देहस्वरूपी तिथे नांदलेले आहेत. आणि महाराजांचा वास असायला की आपल्याला अक्कलकोटला जायला पाहिजे का असं सुद्धा नाहीये. तुम्ही महाराजांचं स्मरण करता क्षणी महाराज तुमच्या बरोबर आहेत. स्मरण न करता सुद्धा महाराज तुमच्या बरोबर आहेत. महाराजांचं अस्तित्व, महाराजांचं वास्तव्य हे सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे. पण अक्कलकोटला कधी जर गेलात तर चुकूनही असं समजू नका की इथे काहीच नाहीये. सर्वत्र आहे, सर्वत्र आहे. महाराजांच्या पादुका स्थान आहे म्हणजे तिथे महाराज असं नाहीये. महाराजांचं वास्तव्य अक्कलकोटामध्ये जे प्रत्येक इंचामध्ये असायचं. आणि त्याही पलीकडे जाऊन संबंध विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये आहे. अक्कलकोटला गेल्यावरती अशी नादानी करू नका. आम्ही फक्त मूळ स्थानावरती गेलो, बाकीच तिथे जाण्याची गरज काय नाही. जी अक्कलकोटा देवस्थान आहेत, स्वामी समर्थ महाराजांच्या देहस्वरूपी हयातीत ज्या स्थापना झालेल्या आहेत, मग त्यात समाधी मठ सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल समाधी मठ कसं काय असेल? समाधी मठ म्हणजे समाधी महाराजांनी घेतल्यानंतरच आहे ते नाही. समाधी मठ आज जिथे तुम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेता त्याच्या वरती जी काही दैवत तुम्हाला दिसत आहेत
ती दैवत सगळी खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या देवस्थानाला नरसिंह भान देवस्थान म्हणून खुद्द महाराजांनी नाव दिलेलं आहे. मग तिथे तो खड्डा जो काय खणून ठेवलेला चोळप्पाने, तिथे महाराजांना तिथे ठेवण्यात आलं आणि तिथे समाधी बांधण्यात आली. तिथपासून लोक नरसिंह भान देवस्थाने विसरले आणि तो समाधी मठ असं म्हटलं गेलं. त्यानंतर राजारायांचा मठ येतो, तो सुद्धा महाराजांची आज्ञेने स्थापन झालेला आहे. त्याच्यानंतर जोशी मठ आहे, तिथल्या लोकांना इथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन करायची इच्छा होती. महाराजांनी सांगितलं ना, अलग करा म्हणजे तुम्हाला मिळेल, पैसा पाहिजे तेवढा मिळेल. तिथे अलग करण्यात आलं, भिक्षा मागण्यात आली आणि जोशी मठ उभा राहिला. स्वामी समर्थ महाराजांचा वटवृक्ष मठ, जोशी मठ, समाधी मठ, राजाराय मठ एवढंच नाही तर गुरु मंदिर सुद्धा. कारण गुरु मंदिरामध्ये भले ते गुरु मंदिर स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर बाळप्पांनी स्थापन केलं असेल, पण बाळप्पा सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत लाडके होते. त्यामुळे स्वतःच्या हातातली अंगठी त्यांनी बाळप्पांच्या हातात घातली आणि बाळप्पांना सांगितलेलं आहे की यावश्चंद्र दिवाकर, तू माझा सिक्का चालव, तू माझा कुलदीपक आहेस. त्यामुळे त्या स्थानावरती ते सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळप्पा महाराजांना मिळालेल्या स्वामी महाराजांच्या ज्या पादुका आहेत, त्या प्रासादिक पादुका सुद्धा तिथेच आहेत. आणि मुळात ते बाळप्पा महाराजांचं स्थान आहे. बाळप्पा महाराजांचं तिथे वास्तव्य होतं. त्या बाळप्पांचं, ज्यांना बाळप्पांना स्वामी महाराजांनी माझा कुलदीपक आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अक्कलकोटातले हे सर्वत्र मठ जे आहेत, ज्या ज्या वेळेला तुम्ही अक्कलकोटात जाल त्याला या सर्व मठांचं दर्शन घ्या. कुठलंही स्थान तिथलं दुय्यम नाहीये, कुठलंही स्थान. त्या पलीकडे जाऊन महाराजांचे वास्तव्य स्थान आपल्याकडे भरपूर आहेत, तिथे सुद्धा जा. पण तुमच्याकडे कमी वेळ असेल तर या 5 ठिकाणी मात्र निश्चित जा. वटवृक्ष देवस्थानाला अलीकडे खूप गर्दी होत असते, तिथे जा. तिथे अगदी वेळ नसेल तर तिथल्या कळसाला नमस्कार करा. त्या वटवृक्षावरती जो भगवा झेंडा जो फडफडतोय त्याला नमस्कार करा. पण अक्कलकोट मधलं कुठचंही स्थान दुय्यम आहे असं समजू नका. अक्कलकोटचं वटवृक्ष स्थान हे स्वामी समर्थ महाराजांचं समाधी घेतलेलं स्थान आहे. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांनी समाधी लावलेली आहे. त्यामुळे हे स्थान सुद्धा तेवढंच जागृत आहे जेवढं आजचं चोळप्पांच्या घराबाहेरचं समाधी मठाचं स्थान जागृत आहे. स्वामी महाराजांची सर्व अक्कलकोटाची मठ जी आहेत, स्वामी समर्थ महाराजांचे सर्व मठ अक्कलकोट मधले सर्व जागृत आहेत. पूर्णतः अक्कलकोट हे सुद्धा जागृत आहे. वटवृक्ष देवस्थानाला तर आवर्जून जा. तर आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्टला जा, तिथे अक्कलकोट नावाचं प्लेलिस्ट आहे. तिथे जी सगळी स्थानं आहेत त्या स्थानावरती सुद्धा जा. तेव्हा भक्तगण, अक्कलकोट मधलं कुठचंच स्थान स्वामी महाराजांचं दुय्यम स्थान नाहीये, किंवा कुठचं एखादं एक स्थान स्वामी महाराजांचं मूळ स्थान असं सुद्धा नाहीये. स्वामी महाराजांची सर्व स्थानं जी आहेत ती स्वामी महाराजांचे मूळ स्थान आहेत. प्रत्येक स्थानाची तिथी महती आहे, प्रत्येक स्थान तेवढंच महत्वाचं आहे. कधी कधी असं पण होतं, आपल्याला 15 मिनिटात अक्कलकोटात आहेत किंवा 20 मिनिटात किंवा अर्धा तास, 1 तास आहे, मशाला सर्व ठिकाणी जाणं होत नाहीये. पण काही हरकत नाही, तिथे गेलो तिथे काहीच नाहीये असं समजू नका, असं समजू नका. स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्य स्थळांना सुद्धा भेट द्या. स्वामी समर्थ महाराजांना स्मरा, त्यांची महती स्मरा, त्यांचा महात्म्य स्मरा, नकळत तुमच्या मुखातून येईल. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड,
मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान